सध्या पावसाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मक्याची कणसं विकायला आलेली आहेत. मी ही विकत आणली. म्हणलं चला यापासून काहीतरी भन्नाट असं बनवूया. भन्नाट म्हणजे साधं भन्नाट नाहीये. असं आपण स्वीटकॉर्न चाट बनवणार आहे आज. जे आम्ही महाबळेश्वरमध्ये खाल्लं होतं. अगदी 100% त्याच चवीचं कॉर्न चाट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी आपण गॅस सुरू करूयात आणि पातेल्यामध्ये पाणी घालायचे. आपल्याला हे स्वीटकॉर्न असे ब्लांच करून घ्यायचेत, शिजवून घ्यायचेत. फक्त पाणी काही जास्त घालायची गरज नाही. ग्लासभर पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचाभर मीठ घालूया. या पाण्याला उकळी आली ना, मग त्यानंतर आपण यामध्ये स्वीटकॉर्न घालूयात. इथे बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये 1 वाटी हे सोललेले मक्याचे दाणे घालायचे. छान मऊ होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे. गॅस फुल मध्यम ठेवला तरीही चालणार आहे. थोडंसं आधी ढवळून घेऊयात. आपण यामध्ये मीठ टाकलंय ना, तर मग सगळ्या मक्याच्या दाण्यांना हे व्यवस्थित असं लागलं जावं. याला आता चांगली खदखदून उकळी यायला लागली आहे. थोडासा गॅस मध्यम करूया आणि हे व्यवस्थित असे शिजवून घेऊयात. मागच्या 8-9 वर्षापूर्वी आम्ही एकदा महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो आणि तिथे असंच कॉर्न चाट खाल्लं होतं. एक साधारण छोटी पळी असते ना आपली, तेवढंच आलेलं होतं त्याच्यात. म्हणजे ते पहिले द्रोण होते बघा पळसाच्या पानाचे, त्याचं ते छोटं द्रोण होतं आणि तेवढ्याच द्रोणभर कॉर्न चाटसाठी 50 रुपये दिले होते आम्ही. आता कॉर्नचं सीझन आलेलं आहे, मस्त पावसाळा सुरू झालेला आहे. म्हणलं चला तसं कॉर्न चाट आपण घरीच बनवूया. आणि दरवर्षी पावसाळा आला ना, माझ्याकडे हे चाट बनतंच. खायला खरंच खूप जबरदस्त लागतं. हेल्दीही आहे आणि टेस्टी आहे. आपले हे स्वीटकॉर्न इथं शिजतायत. तोपर्यंत आपण चाटसाठी जे कांदा टोमॅटो वगैरे लागतं ना, तेही कट करून घेऊयात. तर इथं आपण 1 कांदा, 1 छोटा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. ते आता चॉप करून घेऊया. खरं तर याचं काय असं विशेष प्रमाण नाही बरं का. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कमी जास्त हे कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे घातलं ना तरीही चालतं. पण थोडंसं घालायचं, यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या कॉर्न चाटला. आणि बाहेर आपण जे स्वीटकॉर्नचं चाट खातो ना, त्याला एक अशी विशिष्ट टेस्ट असते. ती कशामुळे येते, असा तो कोणता सिक्रेट पदार्थ ते त्याच्यामध्ये वापरतात, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं हे कांदा आणि टोमॅटो. कोणत्याही चाटच्या प्रकारासाठी कांदा टोमॅटो वगैरे चिरताना ना, ते जितकं शक्य होईल तितकं बारीक चिरून घ्यायचं. हे बघा आपला कांदा चिरून झालेला आहे. लगेचच टोमॅटोही चिरून घेऊया. आता बऱ्याच जणांना चाटमध्ये टोमॅटो जास्त प्रमाणामध्ये आवडत नाही. त्यांनी अगदी अर्धाच घातला ना तरीही चालणार आहे. बऱ्याच वेळा आपण बाहेर गेलो ना, तर तिथे असे कॉर्न चाट, कॉर्नचे पकोडे म्हणा किंवा आपली साधी भेळ वगैरे असते, तिथं खायला आपल्याला एक वेगळीच मज्जा येते. तीच मज्जा जर घरी हवी असेल तर थोडंसं राबावं लागतं, थोडीशी मेहनत घ्यावी लागते, पण तीच अस्सल चव आपल्याला घरीही मिळते. टोमॅटो चिरून झाले.
आता ही कोथिंबीर ही चिरूया. स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. सध्या कसा पावसाळा सुरू आहे त्यामुळे सगळ्याच भाज्यांवरती मातीचं चिखलाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे थोडं अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं. आपलं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून झालेले. कॉर्न शिजलेत का तेही पाहूयात लगेचच. इथं बघा साधारण एक 7 ते 8 मिनिटांनंतर आपले हे कॉर्न छान शिजलेले आहेत, मस्त फुगलेले दिसत असतील तुम्हाला. गॅस बंद करते आणि या झाऱ्यानेच हे काढून घेते, म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ना ते खाली राहणार नाही. एका बोलमध्ये काढून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे ना खालचं राहिलेलं ते आपण भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो. फक्त मीठ मात्र मग जपून टाकायचं भाजीमध्ये, नाहीतर मग याच्यातलं पाणी आणि परत आपण जर मीठ घातलं तर मग ती भाजी खारट होईल. बघा मस्त असे उकडलेत हे स्वीटकॉर्न. गावाकडे ना जास्त प्रमाणामध्ये स्वीटकॉर्न नसतात, तिकडे आपली साधी गावरान मक्का असते, म्हणजे गावरान मक्कीची कणसं असतात. त्या मक्क्यापासून ही जर हे कॉर्न चाट बनवलं ना तरीही चालतं. फक्त ते तितकं ओरिजिनल टेस्टी लागणार नाही, कारण हे ना असे थोडेसे गोडसर असतात, म्हणूनच याला स्वीटकॉर्न म्हणतात. आणि आतमध्ये याला भरपूर रस असतो, त्यामुळे खायलाही खूप छान लागतात त्या गावरान कॉर्नपेक्षा. आपले स्वीटकॉर्न तर उकडून झालेत. आता काय करू, परत एकदा गॅस सुरू करून त्यावरती कढई ठेवून देऊया. कढई गरम झाली. आता त्यामध्ये हे 1 क्यूब बटर घालायचे. आणि हे सगळे कॉर्न आता याच्यातच घालूया. जर काढताना थोडंफार पाणी शिल्लक राहिलेलं असेल ना तर ते काढून टाकायचं बाजूला. आता बटरवरती हे कॉर्न परतल्यामुळं ना टेस्ट खूप म्हणजे खूप जबरदस्त येते आपल्या चाटला. पण समजा जर कोणाकडे बटर नसेल तर त्यांनी तेलामध्ये परतून घेतलं तरीही चालेल, किंवा अगदीच नाही परतून घेतलं तरीही चालतं. त्यामुळे तर आपलं हे चाट अजूनच हेल्दी होतं. आता याच्यावरती आपण थोडंसं मीठ घालणार आहे, पण आपलं साधं मीठ नाही. हे पहा, हे काळं मीठ घालायचे. अगदी थोडं घातलं कारण बटरमध्येही मीठ असतं. एखाद्या मिनिटासाठी मी हे परतून घेते. हे आहे असं जरी खाल्लं ना तरीही खूप भन्नाट लागतं. लहान मुलांना खायला देण्यासाठी अतिशय पौष्टिक असा खाऊ आहे हा. त्यांच्या छोट्या डब्यामध्ये देण्यासाठी म्हणा, किंवा सकाळी नाश्त्याला देण्यासाठी, संध्याकाळच्या वेळेस हलकी फुलकी जर भूक लागली त्यांना तरीही आपण हे असंच उकडून देऊ शकतो. बघा, एखादा मिनिट परतून झाल्यानंतर गॅस बंद करून देते आणि लगेचच आपण पुढची कृती करतोय, म्हणजे चाट बनवायला घेतोय. तर या बटरवरती परतलेल्या कॉर्नवरती आपण आता मगाशी जे कांदा, टोमॅटो वगैरे चिरून घेतले ते सगळं घालणार आहे. आणि अजून काही जिन्नस घालतोय ज्यामुळे आपल्या या चाटला अगदी भन्नाट अशी चव येईल. तर सगळ्यात आधी हे लाल तिखट घालूयात, चवीप्रमाणे बरं का. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तिखट घाला, कमी आवडत असेल कमी घाला. हा आहे चाट मसाला आणि याच्याशिवाय आपलं चाट लागणार नाही. त्यामुळे साधारण एक अर्धा चमचा, म्हणजे छोटा अर्धा चमचा इतकं घालते. पाव चमचा ऑरेगॅनो घरात जरी नसेल तर नाही घातलं तरीही चालणार आहे. आता काय करूया, हे छान असं मिक्स करून घेऊया एकदा. आपण स्वीटकॉर्न शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यानंतर बटरमध्ये परतताना मीठ घातलेलं होतं, चाट मसाला वगैरे घातलेले, त्यामुळं आत्ता एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही.
एकदम पुरेसं असं मीठ याला लागतं. बघा काय जबरदस्त दिसायला लागले आपलं हे कॉर्न चाट. बघूनच तोंडाला पाणी सुटेल कोणाच्याही. आणि बाहेर पाऊस पडत असताना बसल्या बसल्या असं खायला ना एक वेगळीच मज्जा येते. तर इथे हे आपलं अगदी महाबळेश्वरमध्ये मिळतं ना त्याच चवीचं स्वीटकॉर्न चाट तयार झालेले. मी हे खाऊन बघते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. असेच साधे सोपे चटपटीत व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.